डिप्रेशन. वहिनी, जर तुम्हाला मला मारायला कोणी 1 करोड रुपये दिलं तर तुम्ही मला मारणार काय? जर माझ्यावर केस नाही झाली तर मी तुम्हाला फुगटच मारीन. बस उगा काही बोलत राहतेस. अरे दादा, बोल की. मला एक सांग, असा कोणता प्राणी आहे जो स्वतःच्या जाळ्यात अडकून त्याला हळूहळू मारते? तुझे घुमा घुमा कर मारूंगी, गिरा गिरा कर मारूंगी, दौड़ा दौड़ा कर मारूंगी, भगा भगा कर मारूंगी. खबरदार जर माझ्याकडे बघितलं तर. तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? गणित, मॅथ्स. मी लहानपणीपासूनच गणितामध्ये खूप फास्ट आहे. असं आहे काय? हो. 12 पंच किती? 45. चुकलं. बघा किती मी फास्ट सांगितलं. मी गणितात लय फास्ट आहे. विचारा दुसरं. सनी, हे रील बघ की. आपलं तर भांडण झालंय नी. हे संगीता कोण आहे? संगीता नाही, ते अरुण भाई आहे. पण इथं तर नाव संगीता म्हणून सेव्ह केले की. तुला विश्वास नसेल तर फोन उचलून बोल. हॅलो, हॅलो. तुम्ही आहे होय अरुण भैया? होय होय. कुठं आहे त्यानं? होय, आहेत की इथंच. बोला, त्यांना देते. पण मला सांगा, अरुण भैयाचा नंबर संगीताच्या नावानं का बरं सेव्ह केलाय? अरुण भाईचा नंबर अरुण भाईच्या नावानं सेव्ह केला असतो तर तू मला फोन आणून दिली असतीस. दादा, तू लग्न करून खुश तर आहेस ना? अहो, भांडे घासून झाले की तेवढी फरशी पुसून घ्या. हे गुगल, बायकोला माहित न होऊ देता शेजारणीला कसं पटव. माझे सगळे मित्र गोव्याला चाललेत, मी जाऊ का? मी पैशाला एवढी हवरी वाटली का जे पैसे बघून तुम्हाला गोव्याला जायला देईन? अजिबात जाऊ देणार नाही. 3 दिवसात वापस यायचं. ओ अलग ही लेवल का बंदा था. हॅलो. हॅलो, बोल की पिल्लू. कुठं आहेस? तुझ्या हृदयात. होय काय? बर बर. ते ना, तुला ह्या वेळेला व्हॅलेंटाईन डे ला माझ्याकडे काय गिफ्ट पाहिजे? काय तुला आवडते ती दे. सांग की तुला काय पाहिजे. मला तूच लय आवडतेस. आणि तुझ्यासारखे आणि एक. ठेव फोन तू. असल्यांना तर ब्लॉकच करायला पाहिजे. अलग ही लेवल का बंदा था. अहो, असा कोणता प्राणी आहे जो त्याच्या शिकाराला हळूहळू झडपतो आणि मग डसतो? काय माहित ग, मला काय एवढं नॉलेज नाही. भावांनो, जर ती तुम्हाला दादा म्हणाली तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. पण जर ती दुसऱ्या कुणासोबत दिसली तर 2 कानाखाली द्या, भावाच्या नात्यानं. 10,000 पाठवलं बघ तुला. आले का बघ पैसे, आणि आले असले तर मला मेसेज करून सांग. कट झाला का फोन? होय. मला एक गोष्ट सांगा, तुमचं जे हे मन आहे ते समुद्रासारखं मोठं असेल ना? होय, 100%. मग त्यामध्ये छोटे मोठे मासे तर राहतच असतील. कुठून राहत असतील छोटे मोठे मासे? तुझ्यासारखी मोठी लट मगर त्या समुद्रात असल्यावर अगं समुद्रात राहायचं सोड. त्या समुद्राच्या कडेनं सुद्धा छोटे मोठे मासे येणार. हॅलो. हा बोल. अहो, एक काम होतं. ते काम करून घ्या अगोदर आणि मग मला फोन कर. अलग ही लेवल का बंदा था. आज मी हृदयाला विचारलो प्रेम म्हणजे काय. हृदयानं उत्तर दिलं. असले फालतूक प्रश्न मला विचारलो. माझं काम रक्त सप्लाय करायचं आहे. सरकले वाटतं हृदय. हे गुगल, बायकोला माहित न होऊ देता शेजारणीला कसं पटव. अहो, जाऊ भाजी घेऊन या. जगात सगळं काही बंद होईल, पण एक गोष्ट
कधीच बंद होणार नाही. बायकोचं तोंड. अगं सुनी, मला सर्दी लय जाम झाली आहे, लय डोकं दुखलं, जरा चहा कर की. हो हो करते. अहो चहात अद्रक टाकू का? हा टाक. मिरची पावडर टाकू का? हा टाक ग. कोथिंबीर टाकू का? देवा, अगं बाई काही तर टाक, पण कर चहा. वहिनी तुम्ही एक काम करा, कांदा टमाटा मिरची बटाटा टाकून डायरेक्ट फोडणीच द्या. हा गाईज व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक. काय विचारलं रे अडाण्यांना. आता ही अफवा कोणी पसरवली की कमी उंचीच्या मुली लाल साडी घातल्यावरती सिलेंडर सारख्या दिसतात. आज तर मी लय मन लावून जेवण केले, ह्यांना आजचं जेवण आवडेलच. कसं झालंय? एवढं ताजं माळावं, बाहेरीतलं तेल, महागातलं धान्य, ह्या सगळ्याच कसं मात्र करायचं ही तुझ्याकडनं शिकायचं. मुलींनो कपाटात ठेवलेल्या साड्या कधी तर घालून बघा, त्यांना पण वाटलं पाहिजे आपली मालकीन जिवंत आहे म्हणून. सोनं चांदी किती पण महाग होऊ द्या, आपल्याला अजिबात फरक पडत नाही. कारण मी आधी पण नकली घालीत होते, आता पण नकलीच घालते. हॅलो गुगल, खोबऱ्याची चटणी कशी बनवायची? ये बाई, तुझ्या आईने तुला काय शिकवलं का नाही? तुला या भाऊ येत नाही तर लगीन कशाला केलं मग? सासूबाई सांगा जरा भाजी कशी झाली आहे ते. ठीक आहे. अजिबात जाऊ नाही भाजी. कसली बनायला? भाजी तर एक नंबर झालती, पण मी तर सासू आहे ना, कौतुक कशाला करायचं? सासूपणा कशी गाजवणार मग? नोकरी सुद्धा बायकोसारखी असते. जेव्हा एक असते तेव्हा दुसरी करता येत नाही, आणि जी तुमच्याकडे असते तिला सोडून बाकी सगळ्या चांगल्या वाटतात. या घरात तर काही इज्जतच नाही माझी. मुलगा असून भांडी घासायला लागायले. काय म्हणलास रे? बरोबरच बोललो की मुलगा असून भांडी घासायला लागायल्यात. थांबतो 1 मिनिट. आता बरोबर वाटतंय का? अहो मी इंग्रजीच्या क्लासला गेले होते, आता मी सगळे इंग्लिश शिकले. आता मला काही बी विचारा तुम्ही. शेरीट म्हणजे काय? अगं बाया, विचारून काय विचारलं, एवढं सोपं विचारलंय. शेरीट म्हणजे वाघ जेवतोय, शेर म्हणजे वाघ, आणि इट म्हणजे जेवतोय. परत दारू पिऊन येणार का? नाही माझ्यासोबत भांडण करणार का? नाही दुसऱ्यांच्या बायका बघणार का? अजिबात नाही. सासूबाई माझ्या बाबतीत भडकवल्यावर मला बोलणार का? नाही. माझ्यासाठी जीव देणार का? होय देणार की. असली जिंदगी जगून तर काय करू. चला मेहुणे, सासूबाई येतो काय? सांभाळून जावा जावे बाप्पू, आणि माझ्या सोन्यासारख्या पोरीची काळजी घ्या बर का. काय हिनं आणि सोन्यासारखी? मग आमच्या घरात का बरं राहत्या लोहा लोखंडासारखी? अगं सुनी. काय? अगं बाई, भूक लागली, जेवायला बनव की. होय दाजी, लय वेळ झालं, मला पण भूक लागल्या. किती वेळ झालं सांगते हिला जेवण बनव म्हणून. अगं बनव की. अगं तिथे बनव की, मला पण भूक लागल्या. आता तर घरातली सगळी कामं करून आवरून बसलो. ओ तुमच्या लाडक्या मेवणीला पण चांगलं जेवण बनवता येते. हिला पण भूक लागल्या आणि तुम्हाला पण भूक लागल्या. जावा दोघं बनवून खावा जावा. म्हणजे तुला जेवण बनवायचं नाही का? नाही, तुला भूक लागली नाही का? अजिबात नाही. माझी लाडकी मिळवणी, तुला भूक लागली का? लागले की दाजी. जा मग पटकन तयार हो, आपण हॉटेलला जाऊ जेवायला. अगं अनन्या, श्वास घे श्वास. हा घेतला. कुठली?
हे घे प्रगती. वाव. आज ना माझी तब्येतच बरी वाटत नाहीये. अगं मी विचार करत होतो बाहेर जायचं जेवायला. अहो मी तर चेष्टा करत होते. अगं मी पण चेष्टाच करायला लागलोय. जा मटण आणले शिजव जा. अरे बच्चा, काय झालं रे तुझ्या बायकोला? नाहीतर दिवसभर बडबड करून डोकं खात असत्या. मामा, हिनं मला लिपस्टिक आणायला सांगितली होती, मी चुकून फेविक्विक आणून दिलोय.